असं सांगू इच्छिते की आपल्या देशामध्ये आता सध्या जे चालू आहे तर ती EVM मशीनवर मतदान चालू असतं आणि EVM मशीनमध्ये आपण मत एकाला देतो आणि वोट दुसऱ्याला जातो असं सर्वांचंच म्हणणं आहे। आणि सगळे पूर्ण भारतातले जेवढेही लोक आहेत आपण आता असं बघितलं असेल जे विधानसभेचं जी झालेला आहे निकाल आलेला आहे त्या निकालानुसार आपल्याला कळलं असेल की काही लोकांना कुणाला 1 मतदान आलेलं आहे, कुणाला 4 आलेले आहेत। तर त्या लोकांची जे स्वतः उमेदवार होते त्यांनी स्वतःहूनच याच्या आगे तक्रार नोंदवलेली आहे निवडणूक आयोगाकडे। आणि आमचंही तेच म्हणणं आहे की EVM मशीन काढून जसं यापूर्वी बॅलेट पेपरवर वोटिंग केली जात होती त्याच पद्धतीने आताही करण्यात यावी। कारण की आज आपण बघत आहोत की जगभरात जपान, अमेरिका यासारखे जे देश आहेत जिथे 100% यंत्रणा चालू असते आणि सगळीकडे टेक्नॉलॉजी आहे, परंतु तिकडचं जे मतदान आहे ते बॅलेट पेपरवर केलं जातं। परंतु आपल्या देशामध्ये बॅलेट पेपर न वापरता EVM मशीनवर वोटिंग केली जाते। आणि आमचंही स्वतःचं असं म्हणणं आहे की EVM मशीन हॅक केली जाऊ शकते आणि वेळोवेळी लोकांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। कितीतरी जे लोक आहेत टेक्नॉलॉजी हॅकर यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे की EVM मशीन हॅक केली जाऊ शकते। ज्या पद्धतीने आपले मोबाईल हॅक केले जातात त्याच पद्धतीने आम्हाला असं वाटतं की EVM मशीन ही एक कॅल्क्युलेटर प्रमाणे आहे किंवा ती एक यंत्र आहे आणि हे यंत्र असल्यामुळे त्याला हॅक केलं जाऊ शकतं आमची अशी खात्री आहे आणि ती वेळोवेळी लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही या आंदोलनाद्वारे लोकांनाही सांगू इच्छितो की जो इथला नागरिक आहे तो त्रस्त आहे, ज्यांनी मतदान केलेलं आहे, लोक ओरडून ओरडून सांगत आहेत जगाला, सगळ्यांना सांगत आहे की आम्ही वोट ज्याला केलं नाही तोच व्यक्ती निवडून आलेला आहे। त्यामुळे आम्ही देखील ही स्वाक्षरी मोहीम आम्ही आयोजित केलेली आहे की लोकांचं आंदोलन करून लोकांना बॅलेट पेपरवर मतदान करता यावं यासाठी आम्ही हे आंदोलन नोंदवलेलं आहे। आणि आमची तशी वंचित बहुजन आघाडीची अशी मागणी आहे, युवा असू दे, महिला आघाडी, पुरुष आघाडी, सर्व वंचित बहुजन आघाडीची तसेच इतरही पक्षाचे असतील की आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान हवं आहे, आम्हाला EVM मशीन नको आहे, बॅलेट पेपर हवा आहे अशी आम्ही निवडणूक आयोगाकडे आम्ही अशी विनंती करत आहोत। आणि जगभरातल्या पूर्ण देशातल्या लोकांना आम्ही निवेदन करत आहोत की सर्व लोकांनी आमच्या सोबत यावं, या आंदोलनात सहभागी व्हावं आणि EVM मशीनच्या विरोधात आवाज उचलावा असं आमचं सांगणं आहे। थँक्यू, जय भीम। तसेच परभणीमध्ये जो हल्ला झालेला आहे, संविधानाची विटंबना करण्यात आली आणि विटंबना केल्यानंतर आंबेडकरी अनुयायावर जे हल्ले केले गेले, जे त्यांच्यावर अत्याचार केला गेला आणि तसेच आज एक अनुयायाचा तिथे तुरुंगामध्ये मृत्यू झालेला आहे। तर आम्ही त्या हल्ल्याचा इथे जाहीर निषेध करत आहोत आणि जे आमचे बांधव, जे आपले देशाचे नागरिक आहेत, जे एखाद्या अन्यायाविरोधात आवाज उचलतात आणि अशा व्यक्तीचा तुरुंगात जर मृत्यू होत असतो तर ही खूपच दुःखदायक आणि निषेधार्ह गोष्ट आहे। या गोष्टीची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे, त्याचा निषेध नोंदवला पाहिजे। आणि मी स्वतःहून अलका कडुबा येटाळे, वंचित बहुजन आघाडी, ईशान्य मुंबई जिल्हा या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहे आणि सर्वांनी याची गोष्टीची जाणीव घेतली पाहिजे। हे देश संविधानावर चालला पाहिजे आणि संविधानाची वेळोवेळी बजावणी केली पाहिजे, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे। शासनानेही संविधानाच्याच अंतर्गत राहावं हीच आमची नम्र विनंती आहे। जय भीम। EVM मशीन बंद झाली पाहिजे, बॅलेट पेपर आला पाहिजे आणि ज्याचा हक्क आहे वोटिंग, ज्याला केलं त्याला वोटिंग गेलं पाहिजे आणि ते एकाला केलं तर दुसऱ्यालाच जात आहे, हे बंद झाली पाहिजे। यांची त्यांची जी हे जबरदस्ती चालू आहे वोटिंगवरची ही बंद झाली पाहिजे। आणि माझं तर मत आहे की पहिल्यासारखंच बॅलेट पेपरवरच वोटिंग झालं पाहिजे। आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने त्या जे परभणीमध्ये अत्याचार करून आणि पोलीस कोठडीमध्ये आमचा जो व्यक्ती मारला गेलाय त्याला ज्या कोठडीमध्ये असताना जर झालंय त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी बंद आहेत त्यांनाही सुटका मिळाली पाहिजे। कारण तर आंदोलनकर्ते वेगळे होते, गाड्या तोडणारे वेगळे होते, हे अन्याय करणारे पोलीस सुद्धा गाडी तोडतात आणि टॅरिसवरून लोक दगडं फेकतात आणि आंदोलन करतेवर येते बघा। सर्वांना जय भीम। आज तारीख 3 रोजी जे सह्यांची मोहीम आयोजित केलेली आहे त्या मोहिमेला भरघोस असा लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। लोक आपला राग व्यक्त सह्यांच्या विरोधात व्यक्त करत आहेत आणि हाच आमचा विजय असं मी समजतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतोय।
माझं नाव शीला बावस्कर आहे. हे व्हीव्हीएम मशीन नाही पाहिजे. मशीनचं बटन दाबल्यावर दुसऱ्यालाच मतदान जातं, त्याच्यामुळे ही मशीन नाही पाहिजे. वेळेत पेपरवरच आम्हाला मतदान पाहिजे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही कामं करतोय.